नसरापूरमधील 4 वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये या मुलीचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आलाय। नराधमानं मुलीचा आवाज दाबण्यासाठी तिच्या तोंडात मोजा कोंबला होता। चिमुकलीच्या छातीवर सुद्धा अनेक जखमा आढळलेल्या आहेत। ससून रुग्णालयाकडून हा प्राथमिक अहवाल प्राप्त झालेला आहे। मुलीची निर्घृण हत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झालेलं आहे। या संदर्भात अधिक तपशील घेऊयात। प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। प्रीतम, खरं तर ज्या पद्धतीने त्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली, त्या मुलीच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचा फ्रॉक होता, तो नराधम आला, तिला रेवली आणि शेवचं आमिष दाखवून तिला गोठ्यात घेऊन गेला आणि तिच्यावरती अत्याचार केला। अत्याचार झाल्यानंतर त्या मुलीच्या तोंडामध्ये सॉक्सचा जो पाय मोजा असतो त्याचा गोळा करून तो तिच्या तोंडामध्ये कोंबला आणि त्या मुलीला जीवे मारले, अत्याचार करून जीवे मारले। इतक्या निर्दयीपणे त्या माणसाने त्या मुलीला मारले, त्याच्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होणं हे तितकंच गरजेचं आहे। कारण समाजामध्ये आहे, सोशल मीडियामध्ये आहे आणि सर्व स्तराची त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी राज्यभरातून होताना पाहायला मिळते। अनेक मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक, कुटुंबीय, पोलीस, प्रशासन सर्वजण त्या कुटुंबाची काळजी घेत आहेत आणि या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा कशा पद्धतीने होईल याच्या प्रयत्न करतात। दुसऱ्या बाजूला प्रशासन देखील सगळे कारवाई करते, माहिती करते, कुटुंबियांना मदत करते। तिसरी गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये एक तपास पथक जे आहे ते तयार केलेलं आहे आणि फॉरेन्सिक हे दोघेही मिळून तपास करतायत। त्याच्या आज काही चाचण्या देखील झाल्या, त्याच्या क्षमतेची चाचणी देखील झाली, काही रासायनिक चाचण्या देखील झाल्या। या चाचण्यांचे पुरावे 7 मेला जेव्हा कोर्टाची त्याची पोलीस कस्टडी संपेल तेव्हा सादर केले जातील आणि अशा पद्धतीने सादर केले जातील की त्याची सुटका होणे नाही। चौथ्या बाजूला त्याच्या कुटुंबियांशी जेव्हा संपर्क साधला त्या नराधम आरोपीच्या, त्यावेळेस त्याच्या पत्नीने आणि त्याच्या मुलाने देखील आमच्या वडिलांना आणि आमच्या पतीला तुम्ही जीवे मारून टाका, त्यांनी केलेलं कृत्य हे निंदनीय, घृणास्पद आहे आणि त्याचं कधीही समर्थन करणार नाही, अशा पद्धतीनं सर्व आता काही वातावरण हे नसरापूर आणि धायरीच्या परिसरामध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्यास होतं त्या बालिकेचं, त्या सगळ्या लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत। जी प्रीतम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा।